अमरावती विभागातील सर्वात मोठी व जुनी बाजारपेठ म्हणून ओळख असणारी बाजारपेठ म्हणजे इतवारा भाजी मार्केट होय। या बाजारपेठेचा आपला एक वेगळाच इतिहास आहे। स्वतंत्र पूर्व काळापासून अमरावती शहराचे नाव हे उमरावती होते। आजच्या स्थितीत गांधी चौक या नावाने प्रसिद्ध असलेल्या चौकाला जुने बस स्टँड होते तथा या ठिकाणी आणि अमरावती शहर ते अंबा गेट, जव्हार गेट, कोल्हापुरी गेट ह्या परकोटच्या आत वसलेले उमरावती हे शहर होते। शहरातील जनतेच्या दैनंदिन गरजांना लागणाऱ्या सर्वच वस्तू व शहराच्या आसपडोसच्या गावातील लोकांना लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी सर्वच लोक ते जव्हार गेटच्या लगत असणाऱ्या दुकानातून घेत असे। मात्र आज सारखे ते दुकाने स्थायी स्वरूपात नसून दर आठवड्याच्या रविवारी लागायचे, त्यामुळे त्या बाजाराला आठवडी बाजार म्हटले जात असे। अमरावतीची एक ओळख म्हणून आठवडी बाजार आहे। आठवडी बाजार हा दर रविवारी भरायचा, त्यामुळेच त्याला इतवारा बाजार हे नाव पडले असल्याचं येथील वयोवृद्ध लोक सांगतात। बदलत्या काळानुरूप अमरावती व स्थानिक रहिवाशांची दैनंदिन गरजा पुरवणाऱ्या अनेक मॉल, मोठमोठी मार्केट तयार झाली आहे। मात्र आजही असे अनेक लोक रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात खरेदीला जातात। एका बाजूला मॉलमध्ये एसी मधील भाजी व तीही पॅक केलेली विकत घेण्यात जेवढे समाधान व विश्वास वाटत नाही, त्यापेक्षा जास्त समाधान इतवारा बाजारातील ह्या लहान लहान दुकानातून खरेदी करण्यात येते। बरेचसे असेही व्यापारी आहेत की त्यांची दुसरी तिसरी पिढी या बाजारात व्यापार करतात। आता बाजार तर आम्ही माझ्या लहानपणापासूनच पाहून झालेला आहे। हा बाजारात म्हणजे बाजार शहरात अगर भाजीपाला नाही भेटला वस्तू हा बाजारात भेटते। यही काही भाजीपाल्याची चीज मधले गोबी, वांगे, टमाटे जी काही आहे अगर पूर्ण शहरात नगर नाही भेटला पण इतवारा बाजारात भेटते। इतवारा बाजारात सर्वात जास्त दुकाने हे भाजीपाला, फळ व किराण्याची असून याच ठिकाणी प्लास्टिकच्या वस्तू, टीन, लोहा याची सुद्धा दुकाने आहेत। या बाजारात येण्यासाठीचा मार्ग अतिशय अरुंद असला तरी लोक या मार्गाने रस्ता काढत खरेदी करतात। या इतवारा बाजारात मी कमीत कमी माझ्या बालपणापासून येत आहे। माझे मोठे भाऊ पण येत होते इतवारा बाजारमध्ये, त्याच्यासोबत मी पण येत होतो आणि या बाजारामध्ये आम्हाला सर्व जी भाजी आहे ते आम्हाला सर्व इथे इझिली अवेलेबल असतात आणि इथे सर्व व्हेरायटी आणि रास्त भाव इथे अवेलेबल असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांचा ओढा या इतवारा बाजारातच आहे आणि हे जुना मंडी आहे म्हणून एक इथे कुठे तर आम्हाला लगाव आहे आणि जवळ पण आहे आमच्या घरापासून, म्हणून आम्ही इथे जास्तीत जास्त वेळ इथे येतो आणि इथून आम्ही खरेदी करतो। या बाजाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मुस्लिम समाज बांधव फार गोडी गुलाबाने व एकोप्याने व्यापार करतात। हिंदू सणांच्या काळात अनेक असे मुस्लिम बांधव आहे व्यापारी आहेत जे पूजेला लागणाऱ्या लिंबू, विड्याची पाने, फळे यांचा व्यापार करतात आणि सेवा देतात। 50 साल से हम ये गोभी का कारोबार, सब्जी का कारोबार कर रहे हैं। यहाँ पे अभी बाजार बढ़ने में, चारों तरफ बाजार बढ़ने में कारोबार जो है वो डीम हो गया है थोड़ा। क्या और क्या बोलूँ, इतिहास बताइए। ये कारोबार बढ़ने में ज़रा जैसे बाजार लगने के अंदर में जो है हमारे कारोबार ठप हो गए हैं। अभी इतना कारोबार हमारा हो नहीं रहा है। 10-12 साल के अंदर में जो है बहुत जैसा रोजी रोटी निकालना 300-400 रुपये हमारे को बहुत जैसा कठिन जा रहा है। कर्जा बाजारी बाजार से लेकर ज़्यादा हो गई है। आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक व्यापारी रस्त्यावरच लहान लहान दुकानं ठाटून बसतात। हे व्यापारी श्रीमंत होण्यासाठी नाही तर आपले घर चालवण्यासाठी दुकाने लावतात। उम्र 50 साल की, मेरे को हो गए 35-30 साल हो गए यहाँ बैठने में। इसके पहले हमारे वालिद साहब विजय बैठते थे और ये हमारी चौथी पीढ़ी है। अमरावती जिले का बाजार है इतवारा बाजार, मानवा इधर पर में अमरावती जिले में मानवा बाजार है। पहले लोग खेड़े पाड़े के लोग नहीं आते थे बाजार करने, बाद में अब चारों तरफ बाजार बनने लगे और उसके बाद में कोई व्यवस्था नहीं यहाँ पर, नल की नहीं। अभी तो 5 रुपये देना पड़ा ठंडा डालने को, माना का पानी का ठंडा तो बनाई तो 5 रुपये देना पड़ा। नल की व्यवस्था नहीं, बोरिंग की व्यवस्था नहीं यहाँ पर, गाड़ी लगाने के लिए गाड़ी की पार्किंग नहीं यहाँ पर और अधिकरण में
का तराज है बाजार में, बहुत तराज है अभी रोड बना कर अभी 9 साल के बाद में जब वो आंध्रा वालों ने रोड बनाया, इसके बाद में अभी रोड बना, इसके बाद अभी तक रोड बना नहीं था, अब रोड बना। विदर्भ न्यूज या व्यापाऱ्याच्या सन्मानार्थ नागरिकांना सुद्धा आवाहन करते की मॉलमधून दैनिक वस्तूंची खरेदी करण्यापेक्षा इतवारा बाजार सारख्या व्यापार संकुलातून खरेदी केल्यास अनेक लोकांचे उदरनिर्वाह होईल। या बाजारात अमरावतीच नव्हे तर आजही आजूबाजूच्या खेड्यातून अनेक खरेदीदार खरेदीसाठी येतात, तर अनेक वस्तूंची आयात सुद्धा मोठ्या प्रमाणात होते। खरं तर माणुसकीचं नातं बघायचं असेल तर एक वेळा तरी अमरावती आठवडी बाजारात फेरफटका मारावा। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।